आता 14 ह्याच्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये याचं सार काय? मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका आणि समाधान. बरोबर आहे ना? काय जे खोटे पदार्थ आहेत, अनिर्वचनीय आहेत, मिथ्या पदार्थ आहेत, ज्याच्यामुळे आनंद आणि दुःख हे कसं काय होतं याविषयी शंका आणि त्याचं काय समाधान. शिष्य वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत, काय तुमच्या मतात म्हणजे वेदांत मतात म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मतामध्ये काय जर शुद्धीमध्ये रजत उत्पन्न होणारी रजत आणि रज्जूमध्ये उत्पन्न होणारा सर्प हा मिथ्या आहे, तर मिथ्या पदार्थापासून काही उपयोग नसतो आणि मिथ्या पदार्थापासून धोका होत नाही आणि मिथ्या पदार्थापासून कोणाला हर्षशोकही नसतो. है ना? कोणी म्हटलं आज तुम्हाला वंध्या पुत्र मिळाला तर तुम्हाला आनंद होत नाही किंवा शोकही होत नाही. अरे बापरे, एक पुत्र जड झालेला आणखी हा कुठे आला. एका पुत्राने किती गोंधळ घातलेला आहे आणखी हा वंध्या पुत्र कुठे घेऊ असं म्हणून दुःखही होत नाही तुम्हाला, पण तो नसतोच मुळे ना. महाराज वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत तर रजत पाहिल्यानंतर आनंद होतो, चांदी आहे ना, इकडे तिकडे पाहून परत एकदा पाहून खाली उचलून खिशामध्ये घालतो की नाही, हसं होतो की नाही. आणि रजमध्ये दिसणारा सर्प दिसल्यानंतर भीती वाटते की नाही वाटते. अरे या रे कोणीतरी, अरे काय झोपलाय तुम्ही, अरे उठा रे लवकर, हे बघ इथे सर्प दिसतोय मला, काठी घेऊन या रे. अरे रिकाम आहे हाताने काय आला असं देतो, काठी घेऊन ये. मग तो तिसरा बॅटरी घेऊन येतो, बॅटरी टाकल्यानंतर बरोबर आहे ना. सर्प पाहून विषाद का होतो? श्री गुरु सांगतोय अरे हर्ष विषादास कारण कोण असतात? हे बघा, हा पंखा आहे, हा पंखा तुमच्या हर्षाला, आनंदाला आणि दुःखाला कारण असतो का? नसतो. हा पदार्थ म्हणून नसतो, है ना. हा पदार्थ तुम्हाला अनुकूल असेल, है ना, म्हणजे हलवला तर हवा देत असेल तर तुम्हाला बरं वाटतं, है ना. आणि हा तुटला आणि हलवल्यानंतर हवा देत नसेल तर तुम्ही काय म्हणणार? खटा त्याला, है ना. काय फाटके तुटके घेऊन बसले, मी नवं आणून देतील पेंटर म्हणतील, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल, है ना. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एका मुलाचं उदाहरण सांगतो, है ना. एका मुलाची आई होती, सख्खीच आई होती, बरोबर ना, जन्म दिलेलीच आई होती, है ना. एक दिवशी मे महिना होता, परीक्षा वगैरे संपल्या होत्या, बहिणी बहिणी मिळतात, है ना. तर त्या मुलाची मावशी आली तिथे, दुपारी खाल्ले पिल्ले सुस्ती यायला लागली म्हणून काहीतरी गप्पा टिप्पा चालल्या. गप्पा टप्पा चालताना त्या मावशीला या मुलाची जरा मदत करायची झाली. तर त्या मावशीने सांगितलं, बाबा ही जी तुझी आई दिसते ना, ही तुझी खरी आई नाही. काय सांगितलं? ही खरी आई नाही, तुझी खरी आई मेली आणि हिने तुझा सांभाळ केलेला.
एवढं ऐकताच त्या पोराने काय करावं, रडायला लागला. करून रडायला लागला. आता हा रडायला काय लागेल, त्याला समजावं लागलं. नाही रे मावशीने तुझी थट्टा केली, हे केली ते केली, तरी पण तो रडायचं का त्याने थांबवलं नाही. असं काय झालं, असं काय झालं? हा, बोललेलं सत्य मानलं, मावशीनं बोललेलं सत्य मानलं. सत्य मानलं हे खरं आहे, आणि त्याच्या मनात भावना काय? जर माझी ही आई नव्हती तर तुम्ही आई म्हणून मला पहिल्यांदा का समजावून सांगितलं इतके वर्ष, आहे ना? खोट्या आईला आई म्हणायला काय लावलं तुम्ही मला, म्हणून त्याला दुःख असतं. काय तुम्ही मला फसवलं, ही माझी जन्मदात्री आई नाही, त्याच्याला आई म्हणायला मला काय लावलं तुम्ही? आता तुम्ही कितीही मला समजवाल तर मी समजणार नाही, समजून घेणार नाही, असं त्याचं मत होतं. आता तीच आई व्यक्ती तीच है ना, त्या व्यक्तीपासून त्याला प्रेम मिळत होतं की नाही, त्याच्यावर माया ती आई खरी आई करत होती की नाही. पण दुसऱ्यांनी सांगितलं की हे तुझी आईच नाहीये, तुझी आई मेली आहे ना, तर त्या मुलाला आता त्याच्याविषयी ही माझी खरी आई नाही अशी झाली ना, है ना. पहिल्यांदा ही माझी जन्मदात्री आई आहे हे त्याला अनुकूल वाटत होतं, मग त्याच्यामधलं प्रेम वाढत होतं, है ना, हे त्याला अनुकूल होतं. म्हणून आईच्या गळ्यामध्ये जाऊन तो पडायचा, है ना. तर आता मावशीने सांगितलं की ही तुझी खरी आई नाही आहे, मग आता त्याच्यामधली खरी आई असणं ही भावना दूर झाली ना, मग त्याला दुःख वाटायला लागलं. माझी खरी आई नसताना मला ह्या लोकांनी आई आई म्हणायला लावलं, है ना, दुःख वाटतं की नाही. आता खरी आई असणं वेगळं आणि सावत्र आई असताना तुला आई म्हणायला लागणं. तो मुलगा आहे ना, इथे कितीतरी मुलं आहेत ज्यांच्या सावत्र आहे बरं का, तर सावत्र आईला तो काय म्हणणार, आईच म्हणणार, बरोबर ना. पण त्याच्या मनामध्ये काय असणार आहे, ही माझी खरी आई नाही. खरी आई नाही म्हणजे जन्मदात्री आई नाही, जुळलेली आई नाही, बरोबर ना. हे त्याच्यामध्ये सतत फुसफुसत असतं. तो म्हणताना आई आई म्हणत असेल, सगळं कामही करत असेल, पण मनापासून ही भावना नसेल त्याची, काय ती माझी खरी आई नाही म्हणून. पण खरी आई असल्यानंतर तिचं प्रेम वेगळं असतं आणि आई म्हणणाऱ्या आईविषयीचं प्रेम वेगळं असतं. हे कशामुळे, अनुकूल आणि प्रतिकूलता, व्यक्ती तीच, वस्तू तीच, बरोबर आहे, पण हे अनुकूल आहे तर हिला आपण सांभाळतो, सुरक्षित ठेवतो. पण ही वस्तू प्रतिकूल आहे हे आपल्याला कळलं, आपण तिला काय करतो, फेकून देतो, बरोबर आहे. काय ही वस्तू अनुकूल आहे हे आपल्याला कळलं तर तिला सांभाळतो, ही वस्तू प्रतिकूल आहे तर तिलाच आपण काय करतो, फेकून देतो. एखादा नोकर प्रामाणिकपणे काम करतोय हे आपल्याला समजलं तर त्याविषयी आनंद वाटतो, तो आपल्याला अनुकूल वाटतो, त्याच्यावर आपण अधिक कामं सोपून देतो, हे कर, असं कर, तसं कर, तसं कर. पण एक दिवस आपल्याला तुम्हाला कळलं की तू चोऱ्या करतोय, की तुमचं त्याच माणसाच्या दिवशी काय झालं, प्रतिकूल माणूस तोच ना, त्याची अजूनपर्यंत तुम्ही स्तुती करत होता, त्याला खाऊ पिऊ घालत होता, चांगलं देत होता, वस्त्र देत होता, सगळं करत होता. पण तो चोरी करतोय हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तो आता प्रतिकूल झाला ना, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये भावना प्रतिकूल होती. म्हणून व्यक्तीमुळे सुख किंवा आनंद होत नाही, तर ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुम्हाला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याच्यावरून सुख किंवा दुःख तुम्हाला होत असतं. आमच्या इकडे तर्कसंग्रहामध्ये अनुकूल वेदनीय सुख, प्रतिकूल वेदनीय दुःख अशी सुख आणि दुःखाची व्याख्या केली आहे, लक्षण केलेलं आहे.
हे मला अनुकूल आहे असं ज्या ठिकाणी वाटतं त्या ठिकाणी सुख असतं. हे मला प्रतिकूल आहे असं वाटतं त्यावेळेला दुःख असतं. आता तुमचे अनेक जणांचे भाडेकरू असतील, बरोबर आहे ना. हे भाडेकरू थोडे काळपर्यंत तुम्हाला अनुकूल वाटतात, नंतर ते भाडेकरू चुगड्या करायला लागले, हे करायला लागले, वेगळे काही करायला लागले की प्रतिकूल वाटतात ना. त्याला तुम्ही सांगतात बस झालं बाबा आता तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जागा बघा म्हणतात ना. व्यक्ती तीच है ना. मग सुख आणि दुःख त्याच्यामुळे होत नाही. त्याच्यामध्ये अनुकूलत्व असतं तर काय होतं, तुमच्या धोरणाशी जोडणारा असेल तो तर त्याच्यापासून सुख वाटतं. तुम्हाला हर घडी विरोध करणारा असेल तर त्याच्याविषयी प्रतिकूलता तो दुःखदायक होतो तुम्हाला. आपल्याला भाडेकरूविषयी किती वेळ आपल्याला अनुभव हाच असतो की नाही असतो, है ना. किती त्रास देणार मिळतात लोक, है ना. पहिल्यानं गोड गोड बोलणारे असतात, गोड गोड बोलणारे येतात, सगळे असतं, मदतीला येतात, सगळे येतात, सगळे येतात. नंतर काय बनतात, प्रतिकूल बनतात की नाही, होय ना. भाडेकरू एकच, पण पहिल्यांदा तो सुखकारक होता कारण अनुकूल होता. तोच माणूस प्रतिकूल झाला कशामुळे, प्रतिकूल झाला म्हणून तो दुःखकारक झाला. प्रत्येक वस्तूमध्ये सुख आणि दुःख नसतं. सुख आणि दुःख कुठे, इथे असतं. ही वस्तू अनुकूल असेल तर सुख होतं, ही वस्तू प्रतिकूल असेल तर तुम्हाला दुःख होतं. पाकिस्तान हरलं त्या दिवशी अनेक हजारो टीव्ही कचरा होऊन जातात. का फोडून लोक टीव्हीलाच फोडून टाकतात. हरलं पाकिस्तान म्हणून, बरोबर आहे ना. म्हणजे तो प्रतिकूल झाला ना. वास्तविक तो टीव्ही विकायला काय करतोय, काही करत नाही. हरणारे कोण आहेत ते, आहे ना. टीव्ही समोर आहे त्याचे काय, पण तो तुम्हाला प्रतिकूल दाखवतोय ना म्हणून त्याच्यावर राग काढायचा. त्यांचा राग याच्यावर काढायचा. हजारो टीव्ही एका दिवसामध्ये नष्ट होऊन जातात. झालं. असं आहे बघा, पदार्थाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्ष विषादास कारण नाही. पदार्थ सत्य आहे तर आनंद होईल, पदार्थ मिथ्या आहे तर दुःख होईल, असं काही नसतं, आहे ना. तर पदार्थ अनुकूल प्रतिकूल असतात तेव्हाच हर्ष किंवा विषाद होतो. पदार्थ सत्य म्हणून हर्ष होतो, पदार्थ मिथ्या म्हणून काय होतंय, दुःख होतं, अशातली गोष्ट नाही. नाटक हे खोटच असतं की नाही, है ना. नाटक हे खोटच असतं की नाही, पण दुःख होतं की नाही, है ना. आणि हा बाजीगराचा खेळ, गारुड्याचा खेळ पाहून हर्ष होतो की नाही, होतो, है ना. खोटं असतं, है ना. तरी पण ते आपणाला काय करतं, आश्चर्य वाटतं की नाही. तो पेटी टाकतो, पेटी टाकून काय करतोय, त्याच्यावर दांडकं फिरवतो आणि उडून दाखवतो कोंबड. आतमध्ये कोण असतं, माणूस पोराला बसवलेलं असतं. उलट करून बघतो तर काय कोंबड दिसतात. आता खेळ वाटतं की नाही, ते खोटं असतं पण त्याच्यामधून आनंदही होतो, है ना. त्याच्यानंतर नाटक असतं, त्या नाटकामध्ये खरं असतं का, ज्या वेळेला दशरथ, ज्या वेळेला राम वनवासाला निघतो त्यावेळेला दशरथ राम 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 होत करून प्राण सोडतो. सगळे शोकाकुल वातावरण झालेलं असतं. त्यावेळेला सगळी मंडळी, बाया मंडळी वगैरे रडत असतात की नाही. त्या ठिकाणी शोकाकुल अशा तऱ्हेने धून वाजत असते. सगळं वातावरण दुःखमय झालेलं असतं. राम वनवासामध्ये जात असतात, प्रवेश करत असतात. इथे दशरथ मेलेला असतो. सगळीकडे शोकाकुल वातावरण झालेलं असतं. हे वातावरण त्या दशरथाने निर्माण केलं की नाही, निर्माण केलं, पण ते त्याच्यामुळे सगळ्या बाया रडायला लागल्या की नाही, आहे ना.
आता तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाने तुम्ही छावा सिनेमा बघितला असं आहे ना? बघितलं का नाही? तुम्ही बघितलं की नाही? तुम्ही बघितलं की नाही बघितलं? हा, तुम्ही 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 नाही बघितला? छावा सिनेमा नाही बघितला? छावा सिनेमा बघितल्यानंतर ते हिंदू धर्माचे कट्टर अभिमानी वगैरे आहेत ते दुःख करतात, त्यांच्यामध्ये राग वगैरे उत्पन्न होतो. तुमचं आणि आमचं छावा सिनेमा न बघण्याचं कारण काय? छावा सिनेमा न बघण्याचं कारण काय तुम्ही सांगा. इतकी छावा सिनेमाविषयी गावोगाव चर्चा होते आणि तो तुम्ही बघितला नाही. न बघण्याचं कारण काय? नाही, तसं नाही. मी पण बघितला असता, पण त्याच्यामध्ये संभाजी राजा हा महाराष्ट्राचा राजा आहे, हिंदूंचा राजा आहे. आणि या हिंदूंचा राजाचा एक परकीय आक्रमक छळ करून वध करतोय. आपल्या राजाचा वध आपण स्वतः उघड्या डोळ्यांनी बघावा आणि आपण काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत राहावं हे आपणाला मान्य नाही. मग तो सिनेमाच आम्ही बघितला. लोक सांगत होते बघा बघा, मग म्हटलं नाही. आपल्या राजाचा एका क्रूर कर्म्या करून आपल्या राजाचा वध आपल्या डोळ्यांनी आपण पाहावं आणि काही करू शकण्याच्या अवस्थेमध्ये नसणं हे जमणार नाही. मग आम्ही ते पाहिलंच नाही. आपल्या राजाचं छळ कसं काय पाहता? एक क्रूर कर्मा आपल्या हिंदू धर्माच्या श्रेष्ठ राजाचा छळ करतोय, हे उघड्या डोळ्यांनी कसं पाहायचं हा प्रश्न माझ्या समोर होता. म्हणून म्हटलं नाही, पाहायचंच नाही. सगळे करून देत की ठीक होतो. आता दाखवण्याचा उद्देश, त्याचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रामध्ये संभाजी राजाची क्रेज आहे, पैसा कमावा, हा त्याचा उद्देश आहे. हा, डायरेक्टरचा हेतू काय? पैसा कमावा म्हणून. हा, त्याचा हेतू तोच असतो, वाटेल ते करतात ते. आपल्या राजाचा छळ होतो हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहत नाही पाहणार. हा, शोक आहे ना, शोक करायला पाहिजे. जाऊ द्या, झालं ना. मिथ्यात्व, सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे हर्ष विषादाच कारण नाही. पदार्थ सत्य आहे की मिथ्या आहे हे पदार्थ आपल्या मनामध्ये आनंद आणि विषाद उत्पन्न करण्याला कारण नाही. तसं जर असतं तर मिथ्या नाटक अथवा जादूगराचा खेळ पाहून हे खोटा आहे हे आपल्याला माहीत असून आपण आनंदाने त्याला स्वीकारतो की नाही स्वीकारतो, हर्ष झाला नसता. इतपण मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका आणि समाधान. जर हे सर्प मिथ्या आहेत तर त्याच्यापासून हर्ष आणि सर्पापासून विषाद का होतो? तर हर्ष विषादाच कारण साक्षात पदार्थ नसून त्या पदार्थाविषयी अनुकूल भावना असेल तर हर्ष होतो, प्रतिकूल भावना असेल तर दुःख होते. सुक्तीमध्ये दिसणारी रजत ही खोटी आहे, पण त्याच्याविषयी अनुकूल भावना होते म्हणून हर्ष होतो. रजूमध्ये दिसणारा सर्प हा खोटा आहे, मान्य आहे, तरी पण त्याच्याविषयी प्रतिकूल भावना होते म्हणून दुःखाच कारण होतं. साधी गोष्ट आहे. निर्णय काय झाला ते सांगा. तुम्हाला आनंद किंवा सुख
किंवा दुःख, या दोन गोष्टी कशामुळे होतात? पदार्थ सत्य आहे की पदार्थ मिथ्या आहे, याच्यावरून तुम्हाला सुख आणि दुःख होतं का? नाही. डॉक्टर हे लक्षात ठेवलं पाहिजे की पदार्थ सत्य आहे म्हणून सुख होतं किंवा पदार्थ सत्य आहे म्हणून दुःख होतं, अशातली गोष्ट नाही है ना. कारण मिथ्या पदार्थापासूनही सुख आणि दुःख होतं आहे ना. नाटक या अभिनय मिथ्या असतो ना, रडण्याचं कारण काय? होतं दुःख ना, है ना. जादूगराचा खेळ आहे ना. मनुष्य ठेवून त्याच्यावर गोधडी टाकून नंतर उलटी करून दाखवतो, त्याच्यामध्ये कोंबडं निघतं. हे कसं काय है ना. आनंद होतो की नाही होतो? खोट्यापासून देखील आनंद होतो आणि खोट्यापासून देखील दुःख होतं आहे ना. खोट्यापासून कसं दुःख होतं ते सांगतो, बरोबर काय? एखादा आई बापाचा मुलगा काश्मीरमध्ये लढाईमध्ये काम करतात, त्या ठिकाणी एक माणूस मेला. त्या माणसाचा चेहरा सगळा जळून गेला होता. लोकांनी काहीतरी तिथल्या त्यांच्या लोकांनी अंदाज लावला आणि एका माणसाचं नाव लिहिलं. मग त्या माणसाचे सगळे पत्ते बित्ते काढले आणि ते पत्ते बित्ते काढून मग त्यांच्या लोकांना तार ठोकले की तुमचा मुलगा वारलेला आहे, तुमचं ह्याचा प्रयत्न घेऊन येतो म्हणून. तर त्याच्यावरून ते घेऊन गेले. या लोकांनी काय केलं, तो आल्याबरोबर मग पत्नीचा शोक, आईचा शोक सगळा कल्लोळ झाला. त्याचं हे केलं, सगळं गाव जमलं, सगळं फिरलं, स्तुती गायली, सगळी गायली, सगळं केलं आणि त्याचं श्राद्ध बुद्ध केलं, सगळं केलं. आणि 5 महिन्यानंतर तो खरा मुलगा परत घरी आला, मला सुट्टी मिळाली म्हणून. सगळे लोक आश्चर्य करायला लागले है ना. ते कसं काय म्हणून? तो म्हणाला मी मेलेलोच नाहीये, पण मी प्रेत आलो होतो इथे आणि त्याच्या 10 क्रिया केलं, सगळं केलं, सगळं केलं, सगळं केलं, सगळं केलं, श्राद्ध केलं, सगळं केलं. हे बघ सुनेने काय केलं, सगळे अलंकार काढून टाकले, कुंकू काढून टाकलं सगळं. तो म्हणाला मी जिंदा आहे ना, हा तुमच्या समोर उभा आहे, बोलतोय, मी खरा आहे का खोटा आहे बघा तुम्ही मला तपासून. सगळ्यांनी जापून पाहिलं, सगळं केलं, अरे खरा आहे. मग त्याच ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं की नाही? आता बघा, त्या खोट्यापासून दुःख झालं की नाही झालं? आलं ना. आणि इथे खोटं मानत होतं त्याला, ते खरं निघालं, त्याच्यापासून आनंदही झाला की नाही? तर ते खरं खोटं, वस्तू खरी खोटी आहे याच्यापासून नाही. तर मरण हे प्रतिकूल आहे, त्याच्यामुळे दुःख झालं. आणि मरण जगणं हे अनुकूल आहे, त्याच्यामुळे हर्ष झाला. हे लक्षात घ्या. अनुकूलता प्रतिकूलता हे दुःखाला कारण असते. पदार्थ सत्य आहे की असत्य आहे हे कारण. मिथ्या पदार्थापासून देखील सुख आणि दुःख होऊ शकतं. खोट्या पदार्थापासून देखील सुख आणि दुःख होऊ शकतं. खोट्या सहस्तापासून दुःख होऊ शकतं आणि खोट्या रजतापासून सुखही होऊ शकतात आहे ना. मिथ्या पदार्थ हर्ष विषादात कारण कसे होतात ही जी शंका आहे ना, त्या शंकेचं उत्तर काय? पदार्थ सत्य आहे की असत्य आहे याच्यावरून हर्षशोक ठरत नाही. तर तो पदार्थ अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याच्यावरून हर्षशोक ठरतो. खोटा जर अनुकूल असेल तर हर्ष होतो, खोटा जर प्रतिकूल असेल तरी दुःख होतं. पदार्थ खोटा असावा, खरा वाचा, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ना. बघा, सिनेमा आपण पाहतो, पहिल्यांदा सिनेमा हॉलमध्ये, टॉकीज मध्ये चित्र दाखवायचं. या ठिकाणी बॉक्स असतात आणि बॉक्स वरून पडद्यावर झोत टाकला जायचा. ती झोत चित्र हालायचे ना, तर ती चित्र खरी का खोटी? खोटी आहे ना. पण तिथे आपण रडतो, तिथे काय उलटा पडला, इकडे उड्या मारल्या,
चार्ली चॅप्लिन आला की आपण हसतो, हे सगळ्या गोष्टी करतो का नाही करतो? तर खोट्यापासून आपल्याला हर्षशोक विषाद होतो, बरोबर आहे. आता अनिर्वचनीय ख्यातीविषयी भाऊ त्या दरवाजाला बंद कर, कोंडा लावून टाका आतमध्ये, अशाने काय होतील तशी. अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतोय, काय म्हणतोय? हो, ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या आहेत ना, रज्जू खरा होतो का खोटा होतो, है ना, सत्य असतो का असत्य होतो, किंवा रज्जूच्या ठिकाणी जो सर्पच होतो का माळा होतो का भूमिभेद जलप्रवाह, या कल्पना केल्या आहेत की नाही वेगवेगळ्या निरनिराळ्या कल्पना केला. त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे, बरोबर आहे ना. जो रज्जूमध्ये सर्प निर्माण होतो हा अनिर्वचनीय सर्प निर्माण होतो, आणि जे अंतःकरणामध्ये त्या सर्पाविषयी ज्ञान उत्पन्न होतं ते ज्ञान देखील अनिर्वचनीय आहे. ते खरं आहे असं सांगता येत नाही, आहे ना, कारण बाद होतं. ते खोटा आहे असं सांगता येत नाही, कारण प्रतीती होते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे, परंतु अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाची ताडून पाहण्याला काही साधन दिसतंय का? नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे, खरी आहे असं आम्ही मानू, पण तशी काही साधनं दिसत नाही ना. तर अनिर्वचनीय ख्याती प्रामाणिक आहे असं दाखवणारा तुम्ही आम्हाला अनुभव द्या, मग अनिर्वचनीय ख्याती आम्ही ठीक आहे, अनिर्वचनीय ख्यातीच खरी आहे असं आम्ही मानू. नाहीतर दुसऱ्या ख्याता जसा मिथ्या म्हणून खोट्या म्हणून तुम्ही ठरवलात, अनिर्वचनीय ख्याती देखील आम्ही देखील म्हणून हे खोटेच आहे. जशा 5 ख्याता तुम्ही खोट्या ठरवल्यात तशा त्याने अनिर्वचनीय साधी ख्याती देखील आम्ही खोटी ठरवू. ती सत्य आहे हे सांगण्यासाठी तुम्ही या अनुभवाची प्रतीती दिली पाहिजे, अनुभव दिला पाहिजे. तो अनुभव द्या, हे कोणाचं सांगणं, शिष्याचं सांगणं. गुरु म्हणाला अनुभव सत्यात, अनुभव स्वप्नात आहे. काय गुरुजी काय म्हणाले? अनुभव स्वप्नात आहे, स्वप्न घ्या. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणांशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात, आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचे ज्ञान देखील उत्पन्न होते, बरोबर ना. येथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. तिथे कुठली ख्याती म्हणता येईल सांगा बरं. अनुभव तुम्ही म्हणतायत ना, तर अनुभव देतो स्वप्नाचा अनुभव. स्वप्नात अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते का? नाही जात. अंतःकरणाची वृत्ती आतमध्येच होते. आतच अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य असे. अंतःकरण ही उपाधी मानून त्याच्यावर असलेला जो चैतन्य साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या, तिथे कोण असते? अंतःकरण. अंतःकरणाची वृत्ती बाहेर जात नाही, अंतःकरण आतमध्येच असते.
अंतःकरण ही उपाधी मानून जे चैतन्य असतं, साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्यावर कोण असतं? अविद्या असते. साक्षी चैतन्यावर कोण असते? अविद्येच्या तमोगुणापासून. अविद्येमध्ये अविद्या आहे, त्या अविद्येमध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असतात. त्याच्यामधल्या तमोगुणापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात. बरोबर आहे. आणि त्या अविद्येच्या सत्वगुणापासून त्या पदार्थाचे ज्ञान उत्पन्न होत. आता अशी आकृती काढायची तर आकृती काढा, ठीक आहे ना. हे अंतःकरण आहे ना. त्या अंतःकरणाने घेरामुळे कोण झालं? साक्षी चैतन्य. त्या साक्षी चैतन्यावर कोण? अविद्या. असेल या अंतःकरण बाण करा. अंतःकरण उपहित चैतन्य, साक्षी चैतन्य, साक्षी चैतन्याच्या पुढे बाण करा अविद्या, है ना. या अविद्येचे 3 गुण लिखा. या तमगुण 3 बाण करा. तमगुण मध्ये रजोगुण, खाली सत्वगुण. या तमगुणाच्या पुढे बाण करा स्वप्न पदार्थ. आणि सत्वगुणापासून त्या पदार्थांचे ज्ञान. बरोबर आहे ना. कसं लिहिलं? हे अंतःकरण बाण केला. अंतःकरण उपहित चैतन्य. अंतःकरण उपहित चैतन्यावर कोण राहील? अविद्या. अविद्याचे 3 गुण सत्व, रज, तमगुण. तमगुणामुळे पुढे बाण करून स्वप्न पदार्थ आणि सत्वगुणामुळे काय? सत्व पदार्थाचं ज्ञान. पुन्हा एकदा समजावून सांगा. पुन्हा एकदा समजावून सांगा. अंतःकरण बाण केला उपहित चैतन्य, साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्याच्या पुढे काय? अविद्या. अविद्येचे 3 गुण सत्व, रज, तम. या तमगुणाकडून पुढे बाण करा काय? स्वप्न पदार्थाची उत्पत्ती आहे ना. आणि त्या सत्वगुणामुळे, तमगुणामुळे काय? स्वप्न पदार्थाची उत्पत्ती. स्वप्न सत्व पदार्थामुळे त्या पदार्थाचं ज्ञान. पुन्हा एकदा अंतःकरण उपहित त्याच्या घरामध्ये आलेलं चैतन्य, साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्याच्या पुढे काय? अविद्या. अविद्येचे 3 गुण 1, 2, 3 गुण सत्व, रज, तम. तमगुणामुळे कोण होते? पुढे बाण करा स्वप्न पदार्थ. सत्व पदार्थांमुळे, सत्वगुणामुळे त्या पदार्थाचं ज्ञान एवढं उत्पन्न होतं. किती वेळा सांगू? अजून एक वेळा सांगू का? हा, अंतःकरण है ना. ही उपाधी. इकडे काय? साक्षी चैतन्य. काय बाण केला? साक्षी चैतन्य उपहित चैतन्य. त्याच्यावर काय राहिली? अविद्या. अविद्या ही किती? 3 गुणवाली. सत्व, रज, तम है ना. 1, 2, 3. तमगुणापासून काय होते? स्वप्न पदार्थ. आणि सत्वगुणामुळे काय झालं? त्या स्वप्न पदार्थाचं ज्ञान उत्पन्न होतं. बरोबर. या आकृतीत जर लक्षात ठेवली तर तुम्हाला समजायला जड होणार नाही. प्रश्न काय? अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. परंतु या अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न होतो, याला अनुभव कुठे आहे? अनुभव कुठे? अनुभवाची काढून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तर साधन सांगितलं. साधन आहे कोण? स्वप्न. सिद्धांताने काय सांगितलं? अनिर्वचनीय ख्यातीच्या अनुभवाशी ताडून घेण्यासाठी दुसरं काही साधन नाही. सिद्धांत सांगतो साधन आहे स्वप्न, है ना. अनुभव स्वप्नाचा आहे.
स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर जात नाही, बरोबर आहे ना? आताच असते, आताच अंतःकरण उपयुक्त साक्षी चैतन्य आश्रित सगळं दाखवलंय. अंतःकरण उपयुक्त चैतन्य, साक्षी चैतन्य, साक्षी चैतन्यावर कोण अविद्या, अविद्याचे 3 गुण, त्याच्यामध्ये तमगुणापासून काय स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि सत्वगुणामुळे काय होतात, त्या पदार्थाचं ज्ञान उत्पन्न होतं. तमोगुणापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचे ज्ञान उत्पन्न. येथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही, इथे दुसरी कुठलीच ख्याती सांगता येत नाही, ख्याती म्हणता येत नाही. याप्रमाणे शरीराहून बाहेर रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनुभव सांगितला ना, काय अनुभव सांगितले? याप्रमाणे शरीराहून बाहेर कोण? रज्जू सर्पादी, हे काय अनिर्वचनीय पदार्थ, आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ हे अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अधोरेखा करा, अधोरेखा करा, एवढा लाल करा, अधोरेखा करा. याप्रमाणे शरीराहून बाहेर रज्जू सर्पाधिक उत्पन्न होतात आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ कोणामुळे? अनिर्वचनीय, अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीय म्हणजे स्वतः असं सांगता येत नाही, कारण बाद होतात, आहे ना? बाद होतात तर असंच माना, असं तसं बोलता येत नाही, प्रतीती होते, म्हणून अनिर्वचनीय. अनिर्वचनीय उत्पन्न होतात म्हणून पदार्थाच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्याती मानणे अवश्य आहे. अधोरेखा करा. म्हणून अशा पदार्थाच्या उत्पत्तीविषयी दुसरी कुठली ख्याती न मानता अनिर्वचनीय ख्यातीच मानणे अवश्य आहे. आणि हे सर्व पदार्थ अनिर्वचनीय पदार्थ साक्षी भाष्य आहे. डबल रेखा काढा खाली, साक्षी भाष्य आहे. आता साक्षी भाष्य म्हणजे काय? साक्षीकडून प्रकाशित होणारे ते साक्षी भाष्य. साधी काय? साक्षीकडून प्रकाशित होणारे ते साक्षी भाष्य. बघा, साक्षी ज्या पदार्थाचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो, साक्षी स्वतः करत नाही, अविद्यावृत्ती साधन लागतं. साक्षी ज्या पदार्थाचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. काय म्हणतात? आता या पोरींची कसोटी लागलेली, कोणाबरोबर आलं? साक्षी ज्या पदार्थांचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. अधोरेखा करा. बरोबर आहे. रजवाधिकाचे, रजवादी आधीचे काय म्हणणार? सुक्ती, रजत. रजवाधिकाचे ठिकाणी अनिर्वचनीय सर्प किंवा रजत आधीचे आहे ना, आणि त्यांचे ज्ञान या भ्रम किंवा अध्यासे म्हणतात. काय म्हणतात? या दोघांनी भ्रम किंवा अध्यासे म्हणतात. तो भ्रम कोणाचा परिणाम आहे? अविद्येचा परिणाम आहे. आणि चैतन्याचा काय विवर्त आहे? बरोबर आहे. आता हे चैतन्य आहे, हे चैतन्य आहे. हे चैतन्यावर कोण उभी राहिली? अविद्या. हा, अविद्येतून कोण उत्पन्न राहिलाय? अनिर्वचनीय पदार्थ, रज्जू सर्प है ना, रज्जू सर्प किंवा सुक्ती रजत हे उत्पन्न राहिले. क्रम लिहिलं का? लिहिता का? लिहून घ्या.
हे काय? चैतन्य. चैतन्यावर कोण उभं राहिलं? हा, अविद्या. अविद्येमधून कोण आलंय? रज्जू सर्प, शुक्ती रजत. आता यांना काय म्हणायचं? शिंपल्यामध्ये जी चांदी दिसते किंवा रज्जूवर जो सर्प दिसतो त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय, कोणाचं काय, यांच्यामध्ये संबंध काय? आता संबंधासाठी वर कोण आहे? रज्जू सर्प घेऊया. त्याचा कोण आहे? अविद्या. या अविद्या आणि रज्जू याच्यामध्ये काय संबंध आहे? समजलं ना? काय अविद्या आणि रज्जू सर्प याच्यामध्ये काय संबंध आहे? पुन्हा हा रज्जू सर्प आणि खाली असणार जे चैतन्य याच्यामध्ये संबंध काय? बरोबर. संबंध म्हणजे काय? याचा हा कोण लागतो काय? बरोबर आहे ना? तर आपण सांगतो हा पिता आहे आणि हा याचा पुत्र आहे, हा याचा पिता आहे, हा याचा पुत्र आहे. हे संबंध दाखवतो. ही याची आई आहे आणि ही याची कन्या आहे असं आपण सांगतो की नाही? याला संबंध दोनामध्ये असतो. तर आता आपण संबंध कोणाकोणाचा लावतोय? जो अनिर्वचनीय पदार्थ आहेत ते, अनिर्वचनीय पदार्थ आणि अविद्या याच्यामध्ये काय संबंध? आणि अविद्या ज्याच्यावर उत्पन्न राहिलेली आहे ते जे चैतन्य आहे त्या चैतन्य आणि या अनिर्वचनीय पदार्थाचा काय संबंध आहे हे आपण पाहतोय. 5:30 वाजले का? आहे ना? आता आपण काय विचार करतो हे समजलं का? समजतंय का तुम्हाला? कोणामध्ये आकृती काढली का? खाली कोण? चैतन्य. त्याच्यावर काय? अविद्या. अविद्येवर कोण? शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प. आता या दोघांचा हे अनिर्वचनीय पदार्थ कोण लागतो? है ना? अनिर्वचनीय पदार्थ कोणा? शक्ती रजत किंवा रज्जू सर्प हे साक्षात कोणापासून बनलेले आहेत? अविद्येपासून. बरोबर आहे ना? मग ही अविद्या आणि हे पदार्थ याच्यामध्ये संबंध कोण? अविद्येचा हा पदार्थ कोण? परिणाम. काय म्हणशाल? काय म्हणणार? अविद्येचा परिणाम कोण? रज्जू सर्प. बरोबर आहे. आता परत हा रज्जू सर्प चैतन्याचा कोण लागतो? चैतन्याचा तर परिणाम नाही. बरोबर आहे ना? चैतन्याचा विवर्त लागतो. काय? त्याच्यामुळे शेवटी म्हटलेलं बघा, भ्रम हा अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त. अधोरेखा करा. हे लक्षात आलं का? जो भ्रम दिसतोय याचं साक्षात कारण कोण? अविद्या. पण ही अविद्या एकटी नाही येत, चैतन्यासह असते. चैतन्यावर असलेली असते. मग चैतन्याचा काय म्हणणार? विवर्त. काय म्हटलं जाईल? अविद्येचा परिणाम, चैतन्याचा विवर्तन. हे अनिर्वचनीय पदार्थ असतात. जे जे अनिर्वचनीय पदार्थ असतात, पुन्हा पुन्हा अनिर्वचनीय पदार्थ लक्षात घ्या. अनिर्वचनीय पदार्थ म्हणजे जो आहे म्हणावा तो नसतो, बाद होतो. है ना? बाद होतो तर असंच म्हणावा तर प्रसिद्धी होते. प्रतीती होते पण बाद होतो. क्या?
प्रतीती होते पण बाधही होतो, त्याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय पदार्थ. हे लक्षात घ्या तुम्ही. काय प्रतीती होते आणि बाधही होते. प्रतीती होते म्हणून सत नाही, कारण बाध होतो. बाध होते म्हणून असत नाही, कारण प्रतीती होते. प्रतीती होते आणि बाधही होतो, अशा पदार्थाला काय म्हणतात? हे अनिर्वचनीय पदार्थ अविद्येचा कोण असतात? परिणाम. आणि चैतन्याचा कोण असतो? एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. चैतन्याचा काय विवर्तन आणि अविद्येचा परिणाम. अविद्या ही आकाराला प्राप्त होते, पण अविद्या एकटी राहू शकत नाही, या चैतन्याला बरोबर घेऊन असते. म्हणून चैतन्यही सापडतो त्याच्यामध्ये. हा तुझा कोण लागतो बोल? आणि चैतन्य तर कोणीच लागत नाही, पण तू अविद्या बरोबर आलास ना, मग हा कोण लागतो तुझं? त्याचीही चौकशी केली जाते की नाही? आता बघा, त्या पहलगाम मध्ये ते 26 लोकांना मारलं. 26 लोकांना मारणारे किती असतील? 4-5 जण आहे ना, पण चौकशी किती लोकांची झाली? चौकशी किती? हजारो लोकांची झाली. हजारो लोकांना धरून धरून विचारतात, बोल क्या करते थे, बोल क्या करते थे, तुमको कुछ मालूम है क्या, बोलो बोलो. किती लोकांना? का? कारण तिथे ती घटना असताना त्या बाजूला ते होते ना, मग त्यांचा संपर्क झाला तर मग त्यांना होणारच, चौकशी त्यांची होणारच. तशा तऱ्हेने रज्जू सर्प उत्पन्न कोणी केला? अविद्येने. पण अविद्या चैतन्यावर असेल, चैतन्यालाही झालं तुला कोण लागतो बोल, माझं कोण लागत नाही बाबा, ते विवर्त आहे. विवर्त आहे अविद्येचा परिणाम. अविद्या काय रूप झाली, ठीक आहे ना, पण चैतन्याचा कोण आहे? विवर्त. असं चैतन्यावर विवाद दिसायला लागला. हे आपण पॅरेग्राफ पूर्ण करूया. पदार्थ पॅरेग्राफ झाला ना. हे सर्व पदार्थ अनिर्वचनीय पदार्थ साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्यामध्ये साक्षी ज्या पदार्थाचे अविद्या वृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. काय? साक्षी साक्षी राहतो, पण तिथे अविद्या वृत्तीने त्याचं काय प्रकाशन करतो. अविद्या वृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. रज्वादिकांचे ठिकाणी अनिर्वचनीय सर्पाधिक आणि त्यांचे ज्ञान या दोष भ्रम किंवा अध्यासही म्हणतात. रज्वादिकांच्या ठिकाणी अनिर्वचनीय अशा तरी सर्प, रजत इत्यादी पदार्थ, आणि हे रजत आहे, हा सर्प आहे, हे त्याचे ज्ञान आहे. ज्ञान लिहायचं असेल तर वर लिहा, हा सर्प आहे एका कंसात, दुसऱ्या मध्ये ही रजत आहे, हे ज्ञान. हे दोषही भ्रम म्हणतात. भ्रम कोणाला म्हणणार तुम्ही? सर्पालाही भ्रम म्हणायचं, आणि सर्प ज्ञान होतं त्या ज्ञानालाही भ्रम म्हणायचं. सर्प जो उत्पन्न होतो तोही भ्रम आहे, आणि सर्पाचं ज्ञान होतं हेही भ्रम आहे. दोघांनाही भ्रमाच्या कोटीमध्ये टाकलं. या भ्रमाचा पर्याय नाम काय? अध्यास. काय? भ्रमालाच काय म्हणायचं? अध्यास म्हणायचं. भ्रम हा अविद्येचा कोण आहे? आणि चैतन्याचा कोण आहे? हा अभिप्राय. एवढं लक्षात ठेवायचं. अधोरेखा करा. आज सर काम संपलेलं आहे.